आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी NMSच्या 2018-19 ते 24-25 पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं विचारले गेलेल्या दिशा या घटकावरील सर्व PYQचं सखोल स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न सर्वात महत्त्वाचं, सुरुवातीला आपल्याला दिशा आणि उपदिशा परफेक्ट माहिती असायला पाहिजे। आपल्या वहीमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये वरची दिशा उत्तर ग्राह्य धरतात, खाली त्याच्या विरुद्ध दक्षिण, उजवीकडे पूर्व, डावीकडे पश्चिम, त्याच्यानंतर उपदिशा वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय। ह्या दिशा एकदम क्लिअर आपल्याला माहिती असायला पाहिजेत। समीर एका ठिकाणापासून पूर्वेकडे 6 किलोमीटर चालल्यावर उजवीकडे वळून, ठीक आहे। आता दिशा या घटकातील प्रश्न सोडवत असताना एक काम करायचं, एक वाक्य वाचायचं। प्रत्येक वाक्य आपण आकृतीच्या रूपाने मांडून घ्यायचं, ठीक आहे। आपण आकृती तयार करूया। समीर एका ठिकाणापासून पूर्वेकडे 6 किलोमीटर, पूर्वेकडे म्हणजे उजवीकडे, इथं मी आकृती काढतोय, पूर्वेकडे 6 किलोमीटर। चला पुढं, चालल्यावर उजवीकडे वळून पुन्हा 4 किलोमीटर चालला। आता त्याची उजवी म्हणजे खाली जावं लागेल, पुन्हा 4 किलोमीटर चालला, पुन्हा 4 किलोमीटर चालला। उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालल्यावर परत, ठीक आहे। आता पुन्हा उजवीकडे म्हणजे इकडे येणार आहे, 2 किलोमीटर चालला, ठीक आहे। त्याच्या पुढे चला, पुन्हा उजवीकडे वळून 1 किलोमीटर चालला, पुन्हा उजवीकडे म्हणजे आतमध्ये किती, 1 किलोमीटर चालला। त्यानंतर डावीकडे वळून 8 किलोमीटर चालत गेला, डावीकडे वळून इथपर्यंत 4 आणि इथून इकडं 4, अशी टोटल 8 किलोमीटर अंतर चालत गेला, ठीक आहे। शेवटी उत्तरेकडे वळून 3 किलोमीटर जाऊन थांबला, उत्तरेकडे म्हणजे वरती 3 किलोमीटर चालत गेला आणि थांबला। नंतर उजवीकडे 45 अंशामध्ये वळला, 45 अंश म्हणजे 90 अंशाच्या काटकोनाच्या निम्मा, हा 45 अंशाचा, ठीक आहे। म्हणजे उजवीकडे 45 मध्ये वळला, 5 किलोमीटर गेला। एक अंदाज, हे 4 असेल तर कर्ण त्याच्यापेक्षा मोठाच असतो, इथून इथपर्यंतचं 4 असेल बाळांनो, तर हे त्याच्यापेक्षा मोठंच, एक अंदाजे आपण आकृती तयार करतो, हे 5 किलोमीटर। तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेस असेल? सिंपल आहे, आरंभस्थान हे असेल तर तो कोणत्या दिशेला असणार आहे? उत्तर दिशेला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल। पुढे चला, 26वा प्रश्न पहा। तुषारचे तोंड ईशान्य दिशेस होते, तो डावीकडे 135 अंश कोनातून वळला आणि त्याने शीर्षासन केले, तर त्याच्या समोरची दिशा कोणती? सिंपल, तुषारचे तोंड ईशान्य दिशेकडे होते। लक्ष द्या, ईशान्य कुठे रे? बघा, तुषारचे तोंड ईशान्य दिशेकडे होते इथपर्यंत। तो डावीकडे 135 कोनातून वळला, 135 अंश म्हणजे काय रे? तर 135 म्हणजे 45 न आपल्याला 3 वेळा वळावं लागणार आहे। किती वेळा? 3 वेळा, 45 अंश कोनातून 3 वेळा वळावं लागणार आहे, ठीक आहे। इथं मी पहिल्यांदा एकदा वळलो, त्याच्यानंतर हे 2दा आणि इथं आलो तिसऱ्यांदा, म्हणजे हा 135चा कोन असेल, ठीक आहे। आणि त्यानं शीर्षासन केलं। आता शीर्षासन शब्दाचा अर्थ समजून घ्या। शीर्षासनामध्ये डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे राहतो, फक्त समोरची दिशा बदलते। जर मी इकडं समोर उभा आहे, शीर्षासन केल्यानंतर माझा उजवा हात आणि डावा हात त्याच दिशेला राहील, फक्त माझा चेहरा, माझ्या समोरची दिशा बदलणार आहे, बॅक साईडची येणार, विरुद्ध दिशा होणार, ठीक आहे। शीर्षासन केलं तर त्याच्या समोरची दिशा कोणती? आता त्याचं तोंड कुठं आहे रे बाळांनो? पश्चिमेकडं आहे। आणि आता त्यानं शीर्षासन केलं तर त्याचं तोंड कुठं जाईल? त्यांनी विचारलं त्याच्या समोरची दिशा कोणती, तर कोणती असेल? पूर्व असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे। चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊया। महेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला, ठीक आहे। त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर, फक्त एवढं वाक्य समजून घ्या। महेशचं घर इथं आहे असं समजा, घरापासूनच त्यानं सुरुवात केली, पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला, 18 किलोमीटर सायकलवर गेला। तिथून उजवीकडं वळून 3 किलोमीटर, उजवीकडं म्हणजे खाली 3 किलोमीटर,
व पुन्हा उजवीकडं वळून 6 किलोमीटर. पुन्हा उजवीकडं वळलाय म्हणजे इकडं आला. किती किलोमीटर आला रे? 6 किलोमीटर आला. सहा किलोमीटर अंतर त्याने कापलं. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा डावीकडं वळला आणि पुन्हा 6 किलोमीटर अंतर कापलं. पुढं चला. तर महेश घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? कोणत्या दिशेला आहे आपल्याला माहिती. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. कोणत्या दिशेला आहे रे घरापासून? आग्नेय दिशेला. कोणत्या दिशेला? आग्नेय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढं त्यांनी विचारलंय किती अंतरावर आहे? किती अंतरावर आहे? तर हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. बघा लक्ष द्या, इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. इथून इथपर्यंतचं किती अंतर आहे रे? हे 3 आहे. इथून इथपर्यंतचं किती आहे? 6 आहे. म्हणजे टोटल किती झालं रे? 9 झालं. इथून इथपर्यंत 18 आहे. 18 मधून हे 6 आहे ना, हे वजा करा म्हणजे इथं किती राहील रे? 12. हे 9 आहे, हे 12 आहे. तर मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण सोडवू शकतोय. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्णाचा वर्ग आहे इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ठीक आहे. एक बाजू आहे 12, 12चा वर्ग. दुसरी बाजू आहे 9, 9चा वर्ग. 12चा वर्ग 144 आणि 9चा वर्ग 81. किती झालं रे बाळांनो? 225. 225 कितीचा वर्ग आहे? 15चा. कर्ण वर्ग बरोबर 225. तर कर्ण बरोबर किती आलं? 15. जर तुमचं पायथागोरसचं त्रिकूट पाठ असेल, पायथागोरसचं त्रिकूट काय आहे? 3, 4 आणि 5. 3ची 3 पट दिली, 3 त्रिक 9. 4ची तिप्पट दिली 12. तर कर्ण 5च्या तिप्पट 15 असणार आहे. जर तुम्हाला काही सेकंदात उत्तर शोधायचं असेल तर त्रिकूट पाठ करून ठेवायला पाहिजेत. झाला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, राजू ईशान्य दिशेकडे 7 किलोमीटर गेल्यानंतर वळून नैऋत्य दिशेकडे 8 किलोमीटर गेला. बरं ठीक आहे. ईशान्य दिशेकडे 7 किलोमीटर गेला. ईशान्य दिशेकडं 7 किलोमीटर गेलाय. वळून नैऋत्य दिशेकडे 8 किलोमीटर गेला. पुन्हा आता नैऋत्य म्हणजे ईशान्येची विरुद्ध असते बाळांनो. म्हणजे इथून पुन्हा जर तो 8 किलोमीटर रिवर्स आला तर बघा, इथून तो असाच परत आला आणि इथून पुढे 1 किलोमीटर गेला. म्हणजे जातानाचा त्याचा प्रवास 7 किलोमीटर होता, येताना त्याचा प्रवास 8 किलोमीटर. वायव्य दिशेकडे 3 किलोमीटर गेल्यानंतर आता वायव्य दिशेकडे पुन्हा तो 3 किलोमीटर गेला. म्हणजे वायव्य इकडं आहे. किती किलोमीटर गेला? 3 किलोमीटर गेला. बरं, पुढं उजवीकडे वळून 1 किलोमीटर जाऊन थांबला. उजवीकडे वळून आता त्याची उजवी इकडं आहे, 1 किलोमीटर गेला आणि थांबला. तर तो खालील प्रश्नांची उत्तरं द्या. सिंपल आहे. बघा, इथून इथपर्यंत 1 किलोमीटर वाढला होता म्हणजे त्याच समांतर आपल्याला पोचायचं आहे. मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे रे? त्याचं मूळ ठिकाण कुठं आहे रे? इथं आहे. मूळ ठिकाण कुठं आहे? इथं आहे. तो कोणत्या दिशेला आहे मूळ ठिकाणाच्या? बघा, वायव्येला आहे. कुठं आहे? वायव्येला. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. पुढं मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावरती आहे? एकदम सिंपल. इथून इथपर्यंत म्हणजे या बाजूची ही बाजू समांतर असेल आणि 3 किलोमीटर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. पुढील प्रमाणे कोणता वळणाचा क्रम अनुसरल्यास ती पश्चिमेकडे तोंड करेल? आता नीट लक्ष द्या. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. पूर्वेकडे तोंड करून उभी आहे म्हणजे इकडं तिचं तोंड आहे. कोणत्या वर्णाचा क्रम अनुसरल्यास ती पश्चिमेकडे तोंड करेल? आता पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर डावीकडं तिचं तोंड समोर आहे, पूर्वेकडे आहे. ती डावीकडं म्हणजे एकदा, पुन्हा डावीकडं, पुन्हा इकडं आली,
पुन्हा डावीकडं आणि परत इथून उजवीकडं आली. म्हणजे तिचं तोंड कुठं आलं रे, तिकडं पूर्व असेल तर इकडं पश्चिम. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तरी आपण खाली पर्याय चेक करूया. डावीकडं उजवीकडं डावीकडं उजवीकडं. आता ते पूर्वेकडं असेल, एकदा डावीकडे गेली, परत उजवीकडे आली, परत डावीकडे गेली आणि परत उजवीकडे आली. म्हणजे परत तिचं तोंड पूर्वेकडे येईल, हे येणार नाही. उजवीकडे डावीकडे, ठीक, तिचं तोंड पूर्वेकडे, उजवीकडे म्हटल्यानंतर इकडं आली, उजवीकडं, परत डावीकडं, म्हणजे परत पूर्वेकडे तोंड गेलं, परत डावीकडं इकडं आली आणि परत उजवीकडं, म्हणजे तिचं तोंड पूर्वेकडेच राहील. तिसरा पण येणार नाही. उजवीकडं उजवीकडं डावीकडं उजवीकडं, ठीक, पूर्वेकडं तोंड आहे, उजवीकडं आली, परत उजवीकडं आली, तिथून डावीकडं आली, परत इकडं रिवर्स आली आणि परत उजवीकडं आली, म्हणजे पश्चिमेकडे येईल. म्हणजे 2 पर्याय येत आहेत. पर्याय क्रमांक 1 ही बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रमेश उत्तरेकडे 6 किलोमीटर चालत गेला. उत्तरेकडे 6 किलोमीटर चालत गेला. सुरुवात इथून केली तर 6 किलोमीटर उत्तरेकडे चालत गेला. उत्तर वरती आहे. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर जाऊन नंतर उजवीकडे वळला 5 किलोमीटर. डावीकडे 3 किलोमीटर गेला. डावीकडे 3 किलोमीटर गेला. परत इथून डावीकडं वरती आला 3 किलोमीटर. तिथून दक्षिणेकडे 7 किलोमीटर जाऊन थांबला. आता इथून दक्षिण कुठं असते रे? इथून दक्षिण 7 किलोमीटर, म्हणजे इथून इथपर्यंत 3 येणार आणि इथून इथपर्यंत 4 किलोमीटर येणार. म्हणजे हे जे टोटल अंतर आहे ते 7 किलोमीटर आहे. ठीक, तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक, मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावरती आहे? बघूया. इथं मूळ ठिकाण आहे, इथून इथपर्यंत जर आपण या पद्धतीची रचना केली तर काटकोन तयार होतो. हा 5 असेल तर हा 5च, बरोबर आहे. इथून इथपर्यंत किती आहे रे? 4 आहे. इथून इथपर्यंत 4 आहे, म्हणजे हे टोटल 6 होतं, त्याच्यातलं हे 4 गेलं तर हे किती राहील बाळांनो? 2 राहील. हे किती राहील? 2 राहील. म्हणजे या 5चा वर्ग आणि 6चा वर्ग यांची बेरीज करावी लागेल. 25 अधिक 36 11 4 आणि 2 6 61 येतं. तर वर्गमुळात 61 पर्याय तर दिसत नाही, म्हणजे बहुतेक तो क्वेश्चन कॅन्सल झालेला असू शकतो. मूळ ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला आहे? मूळ ठिकाणापासून ईशान्य दिशेला. ईशान्य पण कुठं दिसत नाही, म्हणजे हे दोन्ही प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी त्या वर्षी दिशा या घटकाचा चांगला अभ्यास केला होता त्या विद्यार्थ्यांची वाट लागली, कारण एकाच वर्षातले दोन्ही प्रश्न दिशा या घटकावरचे कॅन्सल झाले. त्याच्यामुळे दिशा घटक त्याने जेवढी प्रॅक्टिस केली तेवढी मातीमोल झाली. त्याच्यामुळं परीक्षा परिषदेनं प्रश्न शक्यतो चुकवायला नाही पाहिजेत. विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. पुढं रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर चालला. रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर, ठीक आहे, रामदास पूर्वेकडं 5 किलोमीटर गेला. उजवीकडे वळून 3 किलोमीटर, उजवीकडे वळला 3 किलोमीटर चालला. नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर, म्हणजे परत इकडं 2 किलोमीटर चालल्यानंतर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल? तो इथून निघाला होता, तर ही दिशा कोणती असणार आहे? निघालेल्या ठिकाणापासून आग्नेय दिशेला असेल. बघा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर आग्नेय दिशेला उत्तर म्हटले आणि ईशान्य दिशेला पश्चिम म्हटले, कोणाला काय म्हटले बघू आपण. आपल्या म्हणजे मूळ दिशा तरी अशा असतात. दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय. चला
आग्नेय दिशेला उत्तर म्हटलं, आग्नेय दिशेला बदललेल्या दिशा आहेत, आग्नेय दिशेला उत्तर म्हटलं आणि ईशान्य दिशेला पश्चिम म्हटलं, ईशान्य दिशेला पश्चिम म्हटलं, तर पश्चिम दिशेला काय म्हणाल? आता थोडंसं लक्ष द्या. उत्तर दिशा बघा, उत्तर दिशा 1 2 आणि 3 पुढे सरकली, 3 दिशांनी पुढे सरकली. पश्चिमसुद्धा 1 2 3 सरकली. मग मला काय म्हणायचं आहे, आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सगळ्याच दिशांची नावं लिहू. ठीक आहे. इथं उत्तर असेल तर इथं काय येणार आहे? उत्तरच्या विरुद्ध इकडं कोण येणार आहे? दक्षिण येणार. इकडं पश्चिम असेल तर पश्चिमच्या विरुद्ध कोण येणार आहे? पूर्व येणार आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. हां, मग आता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. मग आता पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये कोण असते बघा? कोण असते? वायव्य असते का? वा इथं ई, वायव्य आणि ईशान्य. परत इथं कोण असतंय? नैऋत्य. कोणाच्या मध्ये? दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये. बघा, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये नैऋत्य असतोय का? असतोय. आणि इथं कोण येणार आहे? आग्नेय. म्हणजे दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये, जे ओरिजिनल म्हणजे सुरुवातीच्या दिशा दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये कोण आहे? आग्नेय आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लिहू शकताय. म्हणजे ओ ये पो आ असं, ओ ये पो आ द नाही, काय असेल तुमच्या पद्धतीनं ते लक्षात ठेवा. पुढं काय म्हटलं तर पश्चिम दिशेला काय म्हणतात? तर पश्चिम दिशेला आपण काय म्हटलं? आग्नेय म्हणतोय. बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडं. चला, रेल्वेमध्ये ABCDEF असे 6 प्रवासी आहेत. ए हा खिडकीच्या जवळ बसलेला असून एच्या उजव्या बाजूला बी बसलेला आहे. ठीक आहे. बघा, रेल्वेमध्ये सिटिंग पोझिशन कशी असते समजून घेऊया. त्याचप्रमाणे समोरासमोर इकडं पण एक खिडकी आहे, इकडे एक खिडकी आहे. इकडच्या खिडकीच्या जवळ एका व्यक्तीला बसण्याची जागा आहे आणि इकडच्या खिडकीच्या जवळ 3 जण बसू शकतात. एक मोठं सीट असतं ज्याच्यामध्ये 3 जण बसू शकतात. बघा, ए हा खिडकी जवळ आहे, मग एच्या उजव्या बाजूला बी आहे. मग एला जर इथं घेतला, समोरासमोर तोंड करून बसलेले असतात हे लोक. मग एला जर इथं घेतला, बघा, ए हा खिडकीजवळ बसलेला असून एच्या उजव्या बाजूला बी आहे. जर इथं ए घेतला तर मला त्याच्या उजव्या बाजूला बी घेता येईल. पण इथं जर घेतला तर उजव्या बाजूला खिडकी आहे, त्याच्यामुळे घेता येणार नाही. पुढं दिलं त्यांनी, बीच्या समोर ई आहे, बीच्या समोर ई आहे. त्यानंतर एफ हा ईच्या डावीकडे आहे. ईच्या डावीकडे कोण आहे रे? एफ आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. आता उरलेले कोण आहेत रे? कोण कोण उरलं? ए बी सी डी. सी आणि डी उरला. मग हा इथं सी किंवा डी असू शकतोय किंवा इथं पण सी किंवा डी असू शकतोय. त्यांची जागा फिक्स आपल्याला माहिती नाही. खिडकीजवळ ए व्यतिरिक्त अजून कोण बसले आहे? खिडकीच्या जवळ ए व्यतिरिक्त कोण कोण आहे? सी असू शकतो किंवा डी असू शकतो. मग सी आणि डी तर दोन्ही पर्याय दिले बाबा. ठीक आहे. त्यावेळी त्यांनी उत्तर सूचीत बदल केलेला असेल. दुसरा पण येतोय, तिसरा पण येतोय. ए व ई हे परस्परांमध्ये जागा बदलली, ए आणि ईनं. ठीक आहे. इथं ए ई आणि ईच्या जागेला ए आला. ठीक. पुढे चला. त्याचप्रमाणे सी व डीने जागा बदलली. सी व डीने जागा बदलली तर आपल्याला फिक्स माहिती नसल्यामुळे ते सांगता येणार नाही. तर एच्या डाव्या बाजूला कोण बसेल? आता बघा, ए इथं आहे बदललेल्या जागेनुसार. एच्या डाव्या बाजूला कोण असणार आहे रे? एफ असणार आहे. बदललेल्या पोझिशननुसार विचार करायचा. एच्या डाव्या बाजूला कोण असणार आहे? एफ असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जागांच्या अदलाबदलीनंतर खिडकी शेजारी कोण कोण बसले आहेत? आता जागांच्या अदलाबदलीनंतर सुद्धा खिडकीच्या शेजारी सी किंवा डीच असणार आहे. इथं ई फिक्स आहे, इथं ई फिक्स आहे. मग खाली सी आहे का डी आहे फिक्स आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे इथं ई नाही, याला कॅन्सल करा. इथं ई नाही, याला कॅन्सल करा. मग इथं सी किंवा ई आणि डी किंवा ई हे पण दोन्ही पर्याय बरोबर येत आहेत, पहिला आणि चौथा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
PQRST UV आणि M हे 8 लोक आहेत. एक गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील तर U हा वायव्येला बसला असेल तर Q कोणत्या स्थानावर आहे. ठीक आहे, 8 जण आहेत आणि आपल्याकडे 8च दिशा आहेत. ठीक आहे, चला दिशा लिहून घेतो मी. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील. U हा वायव्येला बसलाय. U इथे आहे. U वायव्येला बसलेला आहे तर Q कोणत्या स्थानावर असेल. आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसलेला म्हणजे Uच्या नंतर कोण असणार आहे, Phi असणार आहे. पुढं कोण असणार आहे, M असणार आहे. आणि मग तिथून पुढं P Q R S T हे बसतील. त्यांनी विचारलंय Q कोणत्या स्थानावर असेल. Q कोणत्या स्थानावर आहे रे, आग्नेयेला. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेला. त्याला 4 किलोमीटर चालायला पाठवू आपण. आता पूर्वेकडं 4 किलोमीटर अंतर, डावीकडे वळून त्याने 1 किलोमीटर, वरती 1 किलोमीटर, त्यानंतर उजवीकडे 2 किलोमीटर, 2 किलोमीटर, पुन्हा उजवीकडे वळून 9 किलोमीटर अंतर चालत गेला. इथून इथपर्यंत 1 आणि इथून परत तो 8 किलोमीटर, म्हणजे हा 1 आणि हा 8 असं टोटल आपण 9 किलोमीटर अंतर घेतलं. ठीक, पुढं चला. विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. ओके, विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. ही रचना पूर्ण करू. हे 4 आणि हे 2 6 झालं. हे टोटल अंतर किती झालं रे बाळांनो, 6 किलोमीटर झालं. आणि इथून हे वरती 1 किलोमीटर गेला, हा वरती 1 किलोमीटर गेला, म्हणजे खाली किती राहिले रे, 8. हा म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, सिंपल आहे. 36 अधिक 64, 100. 100 कितीचा वर्ग आहे रे, कर्ण वर्ग असेल तर कर्ण बरोबर काय 10. हे किती येणार आहे, सॉरी, तर 10 किलोमीटर अंतर येणार आहे. जर तुमचं पायथागोरसचं त्रिकोट पाठ असेल, ही बाजू 6 आहे, ही बाजू 8 आहे, तर ही बाजू किती बघा, 3 दोन्ही 6 येतं बाळांनो, 4 दोन्ही 8, तर मग 5 दोन्ही 10 येणार. पायथागोरसचं त्रिकोट पाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही 10 किलोमीटर असं लिहू शकताय. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढं चला. विजयचे मूळ ठिकाणे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे. खूप जबरदस्त प्रश्न आहे, फिरवला आहे त्यांनी. आता प्रत्येक वेळी तुम्हाला सवय झालेली असते की ते मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे, पण त्यांनी इथं उलटं विचारलं, नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे. म्हणजे नवीन ठिकाण इथं आहे, त्याचं घर इथं आहे, हे याच्या कोणत्या दिशेला आहे, तर बघा वायव्य दिशेला असेल. ही दिशा कोणती, तर वायव्य दिशा असेल. ठीक, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटं झाली आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणत्या दिशा दर्शवतो. ठीक आहे, 4 वाजून 30 मिनिटं झालेत. तास काटा हा 4 आणि 5च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा बरोबर 6 वरती असेल. त्यांनी काय विचारलं, जर तास काटा सॉरी मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो, म्हणजे इथं पूर्व आहे बाळांनो, इथं जर पूर्व असेल, इथं जर पूर्व असेल तर इकडं पश्चिम असणार आहे, इकडं उत्तर असणार आहे आणि इकडं दक्षिण असणार आहे. तर त्यांनी काय म्हटलं बघा, तर तास काटा कोणती दिशा दर्शवतो. आता लक्ष द्या, इकडच्या बाजूला वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय.
तर तास काटा कोणत्या दिशेला रे? ईशान्य दिशेला. ईशान्य पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढे चला. एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी होती. खांबाची सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली. खांबाची सावली तिच्या उजवीकडे पडलेली आहे. याचा अर्थ सावली उजवीकडे पडली म्हणजे उजवीकडे कोणती दिशा असणार आहे? पश्चिम दिशा असणार आहे. ठीक आहे. उजवीकडे कोणती दिशा असणार आहे? पश्चिम दिशा असणार आहे. मग उजवीकडे जर पश्चिम दिशा असेल तर त्याने काय म्हटलंय? तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? सिंपल आहे. कोण सांगताय तोंड कोणत्या दिशेला असेल? तिच्या उजवीकडं पश्चिम दिशा असेल तर तिचं तोंड दक्षिणेकडे असेल. सिंपल आहे. कारण ज्यावेळी उत्तरेकडे तोंड असतं तर उजव्या हाताला पूर्व असते, दक्षिणेकडे तोंड केलं तर उजव्या हाताला पश्चिम येईल. तर या ठिकाणी दिशा या घटकावरचे आजपर्यंत विचारलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचा टॉपिक पाहूया.